हाय, मी वर्षा फूड्स अँड आर्ट गॅलरीमध्ये आपलं स्वागत करत आहे. तर आज आपण बघणार आहोत खुसखुशीत व ठिसूर वात्रट न होणारी तिळाची पोळी कशी करायची ते. चला तर मग आपण रेसिपीकडे वळूयात. सगळ्यात पहिले इथं गॅस पेटवून कढई ठेवून त्यामध्ये मी तीळ घालणार आहे. हे जवळपास मी अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत. तीळ शक्यतो गावरानच घ्यायचे, कारण गावरान तिळाची पोळी ही चोपट लागते, खाताना छान लागते. तिळाचा कलर छान असा बदलेपर्यंत तीळ भाजून घ्यायचे, खमंग असा वास येईपर्यंत. हे बघा, या पद्धतीने मी तीळ भाजून घेतलेले आहेत. आता ते एका ताटामध्ये काढून घेऊन परत त्याच कढईमध्ये मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे यासाठी घ्यायचे आहेत की शेंगदाणे घेतल्याने पोळी ही खूप ठिसूर येते. आणि नंतर त्यामध्ये मी 4 वेलची घालून घेणार आहे आणि जायफळ तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता. आणि त्यामध्ये नंतर मग मी 1 वाटी गूळ घालून घेणार आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये आपण त्याला बारीक करून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे. आणि नंतर लगेचच मी पोळीसाठी लागणारी कणिक मळून घेणार आहे. इथे मी मीठ टाकून छान अशी कणिक मळून घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने. आणि तिळाच्या पोळीसोबत खाण्यासाठी मी इथे बटाट्याची भाजी व भात करणार आहे. त्यासाठी मी इथे कुकरमध्ये भात लावून घेतला व कुकरमध्ये त्याचमध्ये 2 बटाटे टाकून शिजून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी शिजवून घेतलेला आहे. याने काय होतं, टाईम पण वाचतो, गॅस पण वाचतो. इथे मी भाजी करून घेतलेली आहे. आणि नंतर जे आपण मिक्सरमध्ये काढलेलं वाटण होतं तिळाचं, त्याच्यामध्ये मी तूप टाकून त्याचे गोळे बनवून घेणार आहे. पाणी किंवा दूध पण टाकू शकता, पण त्याने खूप असं पातळ होण्याची शक्यता असते. कधीकधी तूप टाकल्याने छान असे गोळे तयार होतात या पद्धतीमध्ये. तर मग मी आता पोळी लाटून घेण्यासाठी जो गोळा घेतलेला असतो तो काठ एकदम पातळ करायचा आणि जो मधला भाग आहे तो थोडासा जाडसर ठेवायचा. त्याने काय होते, पोळी फुटत नाही आणि सारण बाहेर येत नाही. आणि असा कपडा घेतला ना की खाली चिटकण्याची पण शक्यता नसते. छान पद्धतीने अशी लाटून घ्यायची हलक्या हाताने. हे बघा, या पद्धतीमध्ये. आणि आपण आता तव्यावर टाकून घेऊया. तव्यावर टाकण्यापूर्वी त्याआधी तव्याला तेल लावून घ्यायचं, जेणेकरून चिकटणार नाही. तीळ हे शक्यतो चिटकतात आणि त्यामध्ये गूळ असल्यामुळे ते चिटकू शकतं. त्याच्यामुळे आधी तव्याला तेल लावून घ्यायचं. छान असं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल तूप लावून छान अशी भाजून घ्यायची पोळी. अशाच प्रकारे मी बाकीच्या सुद्धा पोळ्या करून घेणार आहे. चला, आपल्या पोळ्या आता तयार झालेल्या आहेत. चला तर मग सर्व करूया. छान असा भात, बटाट्याची भाजी, त्यासोबत दूध आणि छान अशी पोळी. अगदी ठिसूर, खुसखुशीत, वात्रट न होणारी पोळी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.